नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची रेसिपी मलिदा करणार आहोत। मित्रांनो, आज आपण गव्हाचा चुरमा किंवा रोट बनवणार आहोत। अगदी पारंपरिक रेसिपी आहे ही, हेल्दी सुद्धा। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी मी 1 वाटी गूळ ते थोडासा फोडून घेतलेला आहे, अर्धी वाटी तूप, चवीनुसार मीठ आणि हे गव्हाचं पीठ चांगलं रव्यासारखं दळून आणलेलं आहे गिरणीवरून। एक प्रकारचा दलिया, याला दलिया म्हणता येईल। हे 2 वाटी घेतलेलं आहे। याच ज्या वाटीने आपण गूळ घेतला आहे त्याच वाटीने हे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। याचे वजनी प्रमाण माप असे आहे, जेवढा आपण म्हणजे अर्धा किलो हे पीठ घेतलेलं असेल तर अर्धा किलो गूळ घ्यायचा। गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला याचा एक पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं लावण्यासाठी काढून घेणार आहोत आपण। बघू शकता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही जर प्रसादासाठी करायचं असेल तर उपवासाची मीठ टाका। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी करून घ्यायचं, एकदाच पाणी घालायचं नाही कधीच पीठ मळताना। अशा प्रकारे आपल्याला हे घट्टसर असे हे पीठ मळून घेणार आहे मी। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हे घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। हे बघा छान। आता मी याला लाटून घेणार आहे। बघू शकता मी अशा प्रकारे आपल्या पिठाचे 2 उंडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण याला चांगलं जाडसर असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही याला तेलही लावू शकता किंवा हे पीठही वापरलं तरी चालेल। बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पीठ टाकून याला लाटून घ्यायचं आहे। हा रोट म्हणलं म्हणजे हे आपल्याला जाडसर लाटायचे आहेत। बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि याला असे होल्स करायचे आहेत। त्यामुळे काय होणार आहे, हे जाड आपला रोट हा जाड असतो ना, त्याच्या या होल्समुळे ते चांगला शेकला जाईल। अशा प्रकारे मी हे सगळे होल्स पाडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी हा रोट लाटून घेतला आणि त्याला होल्स पाडून घेतलेले आहे अशा प्रकारे। आता आपण हे शेकणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर एक तवा तापून घेतलेला आहे। लोखंडी तवा असा खूप चांगलं, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरा। माझ्याकडे लोखंडी तवा आहे त्याच्यामुळे मी लोखंडाचा तवा वापरते। बघा अशा प्रकारे आपल्याला हे तव्यावर चांगलं खरपूस कलर भेटून त्याला भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या। अशा प्रकारे आपल्याला आता छानपैकी भाजून घ्यायचं आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी हा रोट पलटी केलेला आहे, उलटून घेतलेला होता। आता याला छानपैकी आपल्याला छान असं खरपूस रंग येईपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचं, कारण की आपला रोट जाड असतो, ते कच्चा राहण्याची शक्यता आहे। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला छानपैकी याला आतमध्ये भाजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघा, आणि तुम्ही रोट जास्त पातळ केले तर आपला चुरमा किंवा रोट ते आपल्या कडक होतात। त्याच्यामुळे हे जाडच रोट आपल्याला जाडच करायचे आहेत। मी आता याला छानपैकी
मीडियम फ्लेमवर त्याला भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपला रोट किती छान पैकी भाजलेला आहे. हे बघा दोन्ही साईडनी. आता आपल्याला ह्या कडा सुद्धा अशा गोल गोल राऊंड करून असं भाजून घ्यायचे आहेत फ्रेंड्स. काहीच कच्चं राहिलं नाही पाहिजे. हे जाडसर रवा असल्यामुळे आपल्याला भाजायची काळजी घ्यायची आहे चांगल्या प्रकारे. बघा आपला रोट आता छान भाजलेला आहे. गॅस बंद करते. तुम्ही बघू शकता आपले दोन्ही रोट अशा प्रकारे छान भाजलेले आहेत. आता याला थंड करूया. आपले रोट थंड होईपर्यंत आपल्याला तोपर्यंत दुसरं काम करून घ्यायचं आहे. बघा अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे मी. आणि हा आपला गूळ. आपला रोट थंड होईपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही किसून घातला तरी चालेल, पण मी इथे हे गूळ मेल्ट होईपर्यंत आपण आता या लो फ्लेमवर याला असेच राहू देणार आहोत. आता गूळ मेल्ट होईपर्यंत आपण आपले रोट थंड झालेले आहे. आता आपल्या या रोटाचे छानपैकी असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा असे, कारण की आपल्याला हे मिक्सरमध्ये असं जाडसर रवाळ असं काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला असे बारीक तुकडे करून घ्यायचे दोन्ही रोटाचे. बघा असे कुस्करून घेतले तरी चालेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी आता आपल्या रोटाला असं बारीक करून घेतलेलं आहे. बघा तुम्ही जर जाडसर तुकडे ठेवले तर आपल्या मिक्सरचं जार लोड येऊन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं बारीकच करून घ्या. अशा प्रकारे आता मी एका जारमध्ये टाकून त्याला बारीक करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी आपल्या रोटाला असं बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता असं जाड असं रवाळ असा छानपैकी आपला चुरमा तयार झालेला आहे. आता आपल्याला आपण जे गूळ मेल्ट करायसाठी गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ना आधीच, ते याच्यात टाकणार आहोत. बघा याप्रमाणे याच्यात हे पाणी टाकून घ्यायचं आहे सगळ्यावर. तुम्ही गूळ किसून घातलात तरी चालेल. आणि ते हे गुळाचं पाणी नेहमी चाळून टाका, कारण गुळामध्ये काही कचरा खडे वगैरे असतात. त्याच्यामुळे आपल्याला चाळून गुळाचं पाणी हे मिक्स करून घ्यायचं होता. हे बघा अशा प्रकारे आमच्याकडे श्रावण सोमवारी किंवा कोणत्याही सोमवारी हा असा चुरम्याचा प्रसाद महादेवाला करण्याची पद्धत आहे. आमच्या विदर्भात याला चुरमा किंवा रोट किंवा मलिदा असेही म्हणतात. तुमच्या भागात तुम्ही जिथे राहतात तिथे या रेसिपीला काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. छानपैकी मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता हे. बघा मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे मी ज्या नवीन रेसिपी अपलोड करते त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा किती छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता या श्रावण सोमवारी नक्की एकदा हा चुरमा अवश्य करून बघा. आणि हे आपल्या गहू आणि गूळ असल्यामुळे आपल्या आरोग्यास हे खूप फायदेशीर आहे. मी एका बाउलमध्ये हा चुरमा काढून घेतलेला आहे. त्याच्यात आपण आता साजूक तूप ॲड करणार आहोत. ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता. छानपैकी हे तूप आपल्या सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण मिक्स आहे. हा चुरमा आपण दुधासोबत किंवा आपल्या आमरसासोबत खाऊ शकतो. खूप छान लागते. आणि नुसता प्रसाद म्हणून थोडासा खाल्ला तरी चालेल, काहीच न टाकता. हा चुरमा मी बघा तूप टाकून छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे एक जीव असं.
हा तर याच श्रावण सोमवारी नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा. प्रसाद म्हणून का होईना पण आपल्या घरात बनवा. आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून ते सुद्धा नक्की कळवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.